पिठोरी अमावस्या येत्या 22 तारखेला आहे। अमावस्येचा कालावधी 22 ऑगस्ट 2025 म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 अमावस्या सुरू होणार आहे आणि 23 ऑगस्टला सकाळी 11:37 अमावस्या संपणार आहे। थोडक्यात काय 2 दिवस अमावस्या असणार आहे, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये उदयतिथी धरली जाते। आता या पिठोरी अमावस्येला आईने आपल्या मुलांसाठी आणि किंबहुना प्रत्येक मुलाने आपल्या स्वतःसाठी 64 योगिनींची पूजा करायची असते। होय, 64 योगिनी ज्यांच्यामध्ये 64 कला गुण आहे, अशा योगिनींची आपल्याला पूजा करायची असते। आता त्याचा एक कागद मिळतो, तो तुम्ही आणावा। ज्या पद्धतीने नागनरसोबा आपण लावलेला असतो त्या पद्धतीने तो लावावा आणि त्याची आपल्याला विधिवत अशी पूजा करायची असते। आणि ज्या ताटाने आपण देवीची पूजा केली आहे त्याच ताटाने आपल्याला आपल्या मुलांचं सुद्धा औक्षण करायचं असतं। आता हे कसं करायचं, 64 योगिनींची पूजा कशी करावी या संदर्भातली सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे। सविस्तर व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या मुलांचं पूजन करता येईल, त्यांचं औक्षण करता येईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।